काल एक मदरसाचा मुलगाचा मांजानी पैर कापलाय. कशी सिच्युएशन होती, किती तास लागले आणि किती मोठी इंजरी आहे, काय सांगणार? हां, काल नमस्कार. मी डॉक्टर प्रवीण थोरात, हॉस्पिटल ATMH हॉस्पिटल, आप्पाशेठ थोरात हॉस्पिटल, वसई वेस्टवरून बिलॉंग करतो. आमच्याकडे काल 11 वर्षाचा समथिंग 4:30 वाजता एक मदरशाच्या एरियातून एक मुलगा सिव्हिअर पायाला ट्रॉमा झाला म्हणून घेऊन आले आईवडील आणि त्याचे थोडेसे रिलेटिव्ह. प्रथमदर्शनी पाहता पायाला शार्प ऑब्जेक्टनं लागलं असं समजल्याच्या नंतर रिलेटिव्हला विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काचेचा मांजा हा बरोबर त्या पेशंटच्या डाव्या पायाला खालच्या भागाला कापला. सगळा पेशंटचा तपास केल्याच्या नंतर पेशंटमध्ये रॅडियल प्लॅन्टर पूर्णच्या पूर्ण रप्चर होऊन टेंडो ॲक्युलिस पूर्ण रप्चर झालेलं आहे. त्याच्यामध्ये हां, तो सर बाईकवालाच्या चाकामध्ये मांजा अडकलेला आणि हा मुलगा ग्राउंडमध्ये खेळत होता. तर बाईक एकदम वेगाने जात असताना तो मांजा अडकलेला बाईकमध्ये तो त्याच्या पायाला घासला आणि त्याच्यामुळं हा शार्प ऑब्जेक्टने तो कट केला पाय असं झालं. आणि त्याच्यामध्ये सर त्याचे आम्ही काल समथिंग 5च्या दरम्यान त्याचं ऑपरेशन चालू केलेलं. तर रात्री ते 9:30पर्यंत ऑपरेशन चाललं. ह्याला पूर्णच्या पूर्ण रिकन्स्ट्रक्शन सर्जरी, प्लास्टिक सर्जरीमध्ये आम्ही म्हणतो. हे कॉम्प्लेक्स ट्रॉमामध्ये सर्जरी मोडते येते. सर किती तास ऑपरेशन झालं? 4.5 तास. आणि किती त्यांना खर्च आला? तुम्ही डिस्काउंट पण दिलाय? तो ॲक्च्युली गरीब घरचा पेशंट होता. हे कॉम्प्लेक्स सर्जरीची आमच्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये औषधासहित पूर्ण खर्च जातो. या पेशंटचा पूर्ण ऑल इन्क्लुडेड खर्च आम्ही 50,000मध्ये केला आहे हॉस्पिटलने. तर अशी सिच्युएशन झाली तर काय केलं पाहिजे? पहिला प्रथमदर्शनी पेशंटला कोणत्याही शार्प ऑब्जेक्टनं लागल्यानंतर पटकन जखम टाय म्हणजे पूर्ण घट्ट बांधली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, जवळच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा त्याला दाखल करून प्रथमदर्शन उपचार करून त्याला पटकन ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करून त्याच्यावरती सर्जिकल प्रक्रिया केली पाहिजे. तर हा मांजा किती डेंजरस आहे, काय काय होऊ शकतं याच्यामध्ये? ॲक्च्युली हा मांजा बनवताना काचेची पावडर वापरली जाते. त्याच्यामध्ये लिथाईल ऑक्साईड नावाचा एक घटक असतो. तर तो काढल्याच्या नंतर स्किनला वरच्यावर लागल्याच्या नंतर तो पटकन डीप टिश्यू कट केला जातो आणि हा डीप टिश्यू कट केल्याच्या नंतर हा सर्जिकल नाईफसारखं काम करतो. म्हणजे एखादा ब्लेडनं त्वचेला आपण कापतो तसं हा सर्जिकल नाईफसारखं हा मांजा काम करतो. तरी ह्यापुढे येणाऱ्या केसेस ह्याच्यापेक्षाही खूप खराब असतात. सर्जिकल नाईफसारख्या जे मांजाने कट होतात त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे की आपण नॉर्मल दोऱ्यानेही पतंग उडवू शकतो. यासाठी मांजाचा काही उपयोग करण्याची गरज नाही आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.